नमस्कार विद्यार्थी मित्र, इझी केमिस्ट्री या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 12वी रसायनशास्त्रामध्ये सोल्युशन्स या चॅप्टर बद्दल डिस्कशन करणार आहोत. तर चॅप्टरचं नाव आहे सोल्युशन्स. सोल्युशन्स बद्दल आपण डिस्कशन करण्या अगोदर इयत्ता 11वी मध्ये सम बेसिक कॉन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री या पाठामध्ये आपण एक संकल्पना अभ्यासली होती की ज्याला आपण मिक्सचर असं आपण म्हटलेलं आहे. सो व्हॉट इज मिक्सचर? मिक्सचर म्हणजे काय? तर कोणतंही आपण जर मिश्रण तयार करत असाल तर त्या मिश्रणामध्ये कमीत कमी 2 घटक असू शकतात, किंवा मिश्रणाची व्याख्या आपल्याला अशीही देता येईल, 2 किंवा अनेक घटक जर आपण एकत्रित केले तर तयार होणाऱ्या पदार्थाला आपण मिश्रण म्हणजे मिक्सचर असं आपण म्हणतो. तर मिक्सचरची डेफिनेशन आपल्याला देता येईल, द कॉम्बिनेशन ऑफ 2 or more components or pure substances is known as mixture. आता हे जे मिश्रण असेल ते आपल्याला 2 गटामध्ये वर्गीकरण करता येईल. पैकी पहिला जो गट आहे तो होमोजिनस मिक्सचर, आणि दुसरा जो काही गट असेल तो हेट्रोजिनस मिक्सचर. सर्वप्रथम होमोजिनस मिक्सचर यामधील काही महत्वाच्या वैशिष्ट्यांचा आपण अभ्यास करणार. आता होमोजिनस मिक्सचर म्हणजे काय? तर ज्या मिश्रणामध्ये केवळ एक आणि एकच फेज असते अशा मिश्रणाला होमोजिनस मिक्सचर असं म्हणता येईल. व्याख्या त्याची आपल्याला या पद्धतीने देता येईल, द मिक्सचर विच कंटेन और कन्सिस्ट ऑफ ओनली वन फेज और सिंगल फेज इज नोन एज होमोजिनस मिक्सचर. या मिश्रणाचं आपल्याला अजून एक वैशिष्ट्य या ठिकाणी देता येईल की हे मिक्सचर युनिफॉर्म असेल. सो युनिफॉर्म इन द सेन्स फिजिकल स्टेट अँड केमिकल कंपोजिशन ऑफ दिस मिक्सचर इज सेम थ्रू आउट. पूर्णपणे त्याची रासायनिक अवस्था आणि भौतिक अवस्था ही एकसारखी असेल तर अशा मिश्रणाला आपण होमोजिनस मिक्सचर असं म्हणता येईल. याची काही तुला उदाहरणं देता येतील. पैकी आपल्या दैनंदिन जीवनामधलं एक अत्यंत जवळचं उदाहरण मिठाचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण. जर मीठ आपण पाण्यामध्ये ऍड केलं आणि थोडंसं स्टर केलं तर त्या मिठाचं पाण्यामध्ये द्रावण तयार होऊ शकतं. आणि हे जे मिठाचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण असेल त्यालाच आपण होमोजिनस मिक्सचर असं आपण म्हणू शकतो. तुम्ही अजून या प्रकारची भरपूर उदाहरणं देऊ शकता. याच्यामध्ये साखरेचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण, लॅबोरेटरीमध्ये आपण बघतोय कितीतरी सोल्युशन्स आपल्या ज्या रिएजंट बॉटल्स मध्ये भरून ठेवलेले असतात त्यापैकी एक अमोनियम क्लोराईड सोल्युशन, HCl सोल्युशन, H2SO4 सोल्युशन. So all these solutions are the examples of homogeneous mixture. आता जो दुसरा प्रकार जो आहे तो हेट्रोजिनस मिक्सचर. या हेट्रोजिनस मिक्सचरची काही महत्वाची वैशिष्ट्य आहे. त्यापैकी पहिलं आणि महत्वाचं वैशिष्ट्य असं की या हेट्रोजिनस मिक्सचर मध्ये कमीत कमी 2 फेजेस असतात, किंवा त्या मिश्रणामध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त फेजेस असतील तर त्या मिश्रणाला हेट्रोजिनस मिक्सचर असं आपल्याला म्हणता येईल. त्याची व्याख्या या पद्धतीने आपल्याला देता येईल, द मिक्सचर विच कंटेन और कन्सिस्ट ऑफ 2 or more फेजेस इज नोन एज हेट्रोजिनस मिक्सचर. याचं अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य असं, हे मिश्रण नॉन युनिफॉर्म असेल. नॉन युनिफॉर्म मीन्स की ज्याच्यामध्ये जे घटक आपण एकत्रित केलेले त्या घटकांची रासायनिक अवस्था म्हणजेच केमिकल कंपोजिशन अँड
फिजिकल स्टेट म्हणजे भौतिक अवस्था या भिन्न असतील. क्वचित दोघांची भौतिक अवस्था सारखी असेल, पण रासायनिक अवस्था ज्या काय असतील त्या वेगवेगळ्या आपल्याला त्या द्रावणामध्ये पाहायला मिळतील. उदाहरणच द्यायचं झालं तर आपण मिठाचं अल्कोहोल मध्ये केलेलं द्रावण. मीठ हा अल्कोहोल मध्ये न विरघळणारा पदार्थ आहे. त्यामुळे मीठ जर आपण अल्कोहोल मध्ये ऍड केलं तर ते अल्कोहोल मध्ये न विरघळता त्या अल्कोहोल मध्ये तसंच ते तरंगत्या अवस्थेमध्ये राहतं. तर या मिश्रणामध्ये मीठ ही एक अवस्था असेल आणि अल्कोहोल ही दुसरी अवस्था असेल. एक आहे तो सॉलिड स्टेट मध्ये असेल, दुसरा आहे तो लिक्विड स्टेट मध्ये आहे. दोघांचं केमिकल कंपोजिशन आणि फिजिकल स्टेट पूर्णतः भिन्न आहे. तर या पद्धतीनं आपण होमोजिनस आणि हेट्रोजिनस मिक्सचर याबद्दल माहिती घेतली. यानंतर मिश्रणाचं आपल्याला अजून एका पद्धतीनं वर्गीकरण करता येईल. मिश्रणामध्ये जे काही कण असतील, पार्टिकल्स असतील, या कणांचा आकार नुसार आपण यांचे 3 गट पाडू शकतो. एक पहिला जो गट आहे की ज्याला आपण कोर्स मिक्सचर असं म्हटलं जातं किंवा त्यालाच सस्पेन्शन और सस्पेन्सॉइड असंही म्हणता येईल. दुसरा जो प्रकार आहे तो कोलॉइडल डिस्पर्शन. आणि तिसरा जो प्रकार असेल तो ट्रू सोल्युशन किंवा सिंपली त्याला आपण सोल्युशन असं म्हणू शकतो. तर या तिन्ही घटकांबद्दल आपण माहिती घेऊ. सर्वप्रथम कोर्स मिक्सचर. तर कोर्स मिक्सचर म्हणजे नेमकं काय की ज्या मिश्रणामधले कण आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसू शकतील असं जे मिश्रण असेल त्याला आपण कोर्स मिक्सचर असं म्हणणार आहे. की ज्या मिश्रणामधल्या कणांचा आकार 10³ नॅनोमीटर पेक्षा मोठा असेल आणि हे कण आपल्याला उघड्या डोळ्यानं कुठल्याही प्रकारच्या मायक्रोस्कोपचा वापर न करता आपण हे कण उघड्या डोळ्यानं पाहू शकतो. असं जे मिश्रण असेल त्याला आपण कोर्स मिक्सचर असं म्हणणार आहे. याचे अजून काही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल. या मिश्रणामधले पार्टिकल आकारानं आणि वजनानं मोठे असल्या कारणानं त्याच्यावरती सहजासहजी ग्रॅव्हिटी ऍक्शनचा परिणाम होईल. These particles get easily settled down due to the gravity action. अगदी याचं उदाहरण द्यायचं झालं तर समजून चला आपण एका भांड्यामध्ये पाणी घेतलं आणि त्या पाण्यामध्ये आपण काही माती आपण त्याच्यामध्ये ऍड केली आणि थोडंसं ते द्रावण स्टर केलं, ढवळलं, तर आपल्याला दिसून येईल की ती माती त्या पाण्यामध्ये तरंगत्या अवस्थेमध्ये दिसते. ते पाणी गढूळ झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्या मातीचे कण आपल्याला उघड्या डोळ्यानेही दिसू शकतील. तर हे जे मिश्रण असेल त्याला आपण कोर्स मिक्सचर असं म्हणता येईल. आता दुसरा जो प्रकार आहे की ज्याला कोलॉइडल डिस्पर्शन असं म्हणतोय. या कोलॉइडल डिस्पर्शन बद्दल जास्तीत जास्त माहिती आपण इयत्ता 11वी मधील सरफेस केमिस्ट्री या टॉपिक मध्ये घेणार आहोत. आता या कोलॉइडल डिस्पर्शन बद्दल अगदी थोडक्यात माहिती सांगायची झाली तर या कोलॉइडल डिस्पर्शन मधील जे पार्टिकल्स असतील, जे कण असणार आहेत, त्यांचा आकार 10³ नॅनोमीटर टू 1 नॅनोमीटर या रेंज मध्ये असणार आहे. हे पार्टिकल जास्तीत जास्त 10³ नॅनोमीटर या आकाराचे असतील आणि त्यांचा लहानात लहान आकार हा 1 नॅनोमीटर इतका असेल. म्हणजेच हे पार्टिकल आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसू शकणार नाही, मात्र आपण या पार्टिकलना अल्ट्रा मायक्रोस्कोप खाली आपण पाहू शकतो. तर असं जे मिश्रण असेल त्याला आपण कोलॉइडल डिस्पर्शन असं म्हणणार आहे. दुसरं महत्वाचं
वैशिष्ट्य या कोलॉइडल डिस्पर्शन बद्दल असं की हे सुद्धा पार्टिकल कुठल्याही प्रकारच्या ग्रॅव्हिटी ऍक्शन तळाशी बसणार नाही. सो पार्टिकल्स डू नॉट गेट सेटल डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऍक्शन. आता ते का बसणार नाही याच्यासाठी एक महत्वाचा गुणधर्म या द्रावणाकडे असेल की ज्याला आपण त्याची मेकॅनिकल प्रॉपर्टी, ज्याला आपण ब्राउनियन मुवमेंट असं आपण म्हणतोय, की जे पार्टिकल सतत त्या द्रावणामध्ये अगदी रॅन्डम मोशन मध्ये फिरत असतील आणि या सततच्या फिरण्यामुळं हे पार्टिकल त्या द्रावणाच्या तळाशी बसू शकणार नाही. तर थोडक्यात दीज पार्टिकल्स डू नॉट गेट सेटल डाऊन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ऍक्शन. अजून काही महत्वाचे गुणधर्म आपल्याला इथे देता येतील. त्यापैकी एक की हे द्रावण टेंडाईल इफेक्ट दाखवतं. आता टेंडाईल इफेक्ट म्हणजे नेमकं काय, तर स्कॅटरिंग ऑफ द लाईट बाय द पार्टिकल्स ऑफ कोलॉइडल डिस्पर्शन, त्याला टेंडाईल इफेक्ट असं म्हटलं जातं. सो पार्टिकल्स ऑफ दिस कोलॉइडल सोल्युशन scatter the light from visible region and we got this region have characteristic color. सर्वसाधारणपणे आकाशामध्ये असणारी जी रंगांची उधळण आहे, अगदी आकाश निळं का दिसतं किंवा सकाळी किंवा संध्याकाळी दिवस उगवताना किंवा दिवस मावळताना आपल्याला आकाशामध्ये वेगळ्या प्रकारच्या रंगांच्या छटा दिसतात, तर त्याला जे तो परिणाम त्या ठिकाणी कारणीभूत आहे तो हा टेंडाईल इफेक्ट. अजून एक जी प्रॉपर्टी या कोलॉइडल डिस्पर्शन बद्दल सांगायची झाली तर इलेक्ट्रोफोरेसिस. इलेक्ट्रोफोरेसिस म्हणजे नेमकं काय, तर पार्टिकल्स ऑफ दिस कोलॉइडल डिस्पर्शन गेट मायग्रेटेड टुवर्ड्स अपोजिटली चार्ज्ड इलेक्ट्रोड अँड दे गेट डिस्चार्ज. थोडक्यात या द्रावणामधील कणांना एक विशिष्ट प्रकारचा प्रभार असतो. सगळेच्या सगळे पार्टिकल एकतर धन प्रभारित असतील किंवा सगळेच्या सगळे पार्टिकल ऋण प्रभारित असतील आणि त्या पार्टिकल वरती असणाऱ्या एकसारख्या प्रभारामुळं हे पार्टिकल तळाशी बसणार नाही, सगळ्यात महत्वाची बाब. आणि दुसरं, जेव्हा आपण त्याच्यामध्ये दोन इलेक्ट्रोड्स बुडवू, इलेक्ट्रिक करंट पास करू, तेव्हा त्या द्रावणामधले कण त्या कणांवरती असणाऱ्या प्रभाराच्या विरुद्ध प्रभाराच्या इलेक्ट्रोडकडं त्यांचं झालेलं मायग्रेशन आपल्याला दिसून येईल. याच फेनॉमेनॉनला इलेक्ट्रोफोरेसिस असं म्हणता येईल. आता कोलॉइडल डिस्पर्शनची काही उदाहरणं आपल्याला इथे देता येतील. कोलॉइडल डिस्पर्शनचं सगळ्यात महत्वाचं उदाहरण आपल्याला जर अगदी सोपं जवळचं द्यायचं झालं तर ब्लड, रक्त. रक्त हे कोलॉइडल डिस्पर्शनच आहे की ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन हे ऍक्वियस मीडियामध्ये म्हणजे प्लाझ्मामध्ये डिस्पर्स्ड फेजमध्ये असतात आणि ते जे मिश्रण असेल त्याला आपण कोलॉइडल डिस्पर्शन असं आपण म्हणू शकतो. दुसरी काही साधी सोपी उदाहरणं द्यायची झाली तर स्टार्च या पदार्थाचं पाण्यामध्ये केलेलं द्रावण असेल, जिलेटिनचं पाण्यामध्ये केलेलं द्रावण असेल, प्रोटीनचं पाण्यामध्ये केलेलं द्रावण असेल, तर ही सगळी द्रावणं कोलॉइडल डिस्पर्शन या मिश्रणाच्या प्रकारामध्ये मोडतात. तिसरा जो प्रकार आहे ट्रू सोल्युशन किंवा त्याला आपण सोल्युशन असं म्हणणार आहे. आता या सोल्युशनचं वैशिष्ट्य असं की या द्रावणामधले किंवा या मिश्रणामधले कण आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसू शकणार नाही. सो पार्टिकल्स आर नॉट व्हिजिबल बाय नेकेड आय ऍज these particles are smaller to that of 1 नॅनोमीटर. या कणांचा आकार हा 1 नॅनोमीटर पेक्षाही लहान असल्या कारणानं या द्रावणामधले कण आपल्याला उघड्या डोळ्यानं दिसणार नाही. दुसरं आणि महत्वाचं वैशिष्ट्य असं की हे जे द्रावण आहे ते होमोजिनस या मिश्रणाच्या प्रकारामध्ये मोडतं. हे या द्रावणामधले कण कुठल्याही प्रकारच्या ग्रॅव्हिटी ऍक्शन तळाशी बसणार नाही का, तर पार्टिकल एकतर आकारानं आणि वजनानं अत्यंत लहान असल्या कारणानं ते त्या पाण्यामध्ये तरंगत्या अवस्थेमध्ये राहतील आणि त्या पाण्यामध्ये ते एकसारखे मिसळले जातील आणि या मिसळण्याच्या गुणधर्मामुळं त्या द्रावणाला आपण होमोजिनस मिक्सचर असं आपण त्या ठिकाणी म्हणतोय. तर ट्रू सोल्युशन याचं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर मिठाचं पाण्यामध्ये तयार केलेलं सोल्युशन, सोल्युशन ऑफ NaCl इन वॉटर
इज द बेस्ट अँड वेल नोन एक्झाम्पल ऑफ ट्रू सोल्युशन. या तिन्ही मिश्रणांचा अभ्यास केल्यानंतर अगदी थोडक्यात आपण या तिघांबद्दल माहिती द्यायची झाली तर कोर्स मिक्सचर आणि कोलायडल डिस्पर्शन हे दोन्ही हेट्रोजिनस मिक्सचर या प्रकारामध्ये मोडतात. तर तिसरा जो प्रकार आहे ट्रू सोल्युशन किंवा ज्याला आपण सोल्युशन म्हणतोय हा होमोजिनस मिक्सचर या प्रकारामध्ये मोडतोय. आणि सगळ्यात महत्वाची बाब या सोल्युशन्स या टॉपिक मध्ये आपण ज्या प्रकाराचा विचार करणार आहे तो हा प्रकार म्हणजे ट्रू सोल्युशन किंवा त्याला आपण सोल्युशन असं म्हणणार आहे. आता नेमकं सोल्युशन म्हणजे काय त्याची व्याख्या आपल्याला कशी देता येईल तर त्याची व्याख्या आपल्याला त्याच्या गुणधर्मानुसारच आपल्याला सांगता येईल. तर सोल्युशनची जी डेफिनेशन आहे ती या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. द होमोजिनस मिक्सचर ऑफ टू और मोर component whose composition may vary within certain limit. याचा अर्थ असा आहे दोन किंवा अनेक पदार्थांचं एकजीव केलेलं मिश्रण की ज्या मिश्रणामधल्या घटकांचं प्रमाण आपण एका विशिष्ट प्रमाणामध्ये बदलू शकतो. सो द होमोजिनस मिक्सचर ऑफ टू और मोर component whose composition may vary within certain limit is known as solution. Now, what are the types of solution? सोल्युशनचे प्रकार. आता या सोल्युशनचे जे प्रकार आहेत द्रावणाचे प्रकार आहेत ते आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आपण पाडू शकतो. त्यापैकी वर्गीकरणाचा पहिला प्रकार जो या ठिकाणी आहे त्या द्रावणामध्ये असणाऱ्या घटकांच्या संख्येनुसार so depending upon number of particles present in the solution we can classify this solution in 3 types. घटकांच्या संख्येनुसार एकूण 3 प्रकार पडतात. पैकी पहिला जो प्रकार असेल त्याला आपण बायनरी सोल्युशन, दुसरा जो प्रकार आहे त्याला टर्नरी सोल्युशन आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला आपण क्वाटर्नरी सोल्युशन असं म्हणू शकतो. तर पहिला प्रकार बायनरी सोल्युशन. ज्या सोल्युशन मध्ये केवळ 2च घटक असतील अशा द्रावणाला आपण बायनरी सोल्युशन असं म्हणणार आहे. द सोल्युशन विच कन्सिस्ट ऑफ ओनली 2 component known as बायनरी सोल्युशन. दुसरा जो प्रकार आहे तो टर्नरी सोल्युशन. ज्या द्रावणामध्ये 3 घटक असतील तर या 3 घटकांच्या द्रावणाला आपण टर्नरी सोल्युशन असं म्हणणार आहे. द सोल्युशन विच कन्सिस्ट ऑफ 3 components. आणि शेवटचा प्रकार क्वाटर्नरी सोल्युशन. ज्या द्रावणामध्ये 4 घटकांचा समावेश केला जाईल त्याला क्वाटर्नरी सोल्युशन असं म्हणता येईल. द सोल्युशन विच कन्सिस्ट ऑफ 4 components दॅट इज क्वाटर्नरी सोल्युशन. तर आपण लॅबोरेटरीमध्ये उपलब्ध असणाऱ्या द्रावणांचा विचार केला तर जास्तीत जास्त द्रावणं ही बायनरी या प्रकारामध्ये आपल्याला आढळतील. काही ठराविक द्रावणं टर्नरी या प्रकारामध्ये असतील तर अतिशय अल्प प्रमाणामध्ये अगदी रेअर अशा स्वरूपाची क्वाटर्नरी सोल्युशन्स अशी ही द्रावणं आपल्याला लॅबोरेटरीमध्ये आढळतील. या सोल्युशन्स या टॉपिक मध्ये आपण जास्तीत जास्त माहिती घेणार आहोत ते या बायनरी सोल्युशन बद्दल. आता सांगितलेल्या व्याख्येनुसार बायनरी सोल्युशन्स म्हणजेच एक असं सोल्युशन की ज्या सोल्युशन मध्ये केवळ 2 घटक असतात. सोल्युशन विच कन्सिस्ट ऑफ ओनली 2 components. आता हे 2 component जे आहेत की ज्यांना आपण सोल्यूट आणि दुसरा जो घटक आहे ज्याला आपण सॉल्व्हंट असं म्हणता येईल. पैकी पहिला घटक सोल्यूट की ज्याला मराठीमध्ये आपण द्राव्य असं आपण म्हणतो. आता सोल्यूट म्हणजे काय की या बायनरी सोल्युशन मधला जो घटक तुम्ही अत्यंत कमी प्रमाणामध्ये वापरता
त्याला सोल्यूट असं म्हणता येईल. द कंपोनंट ऑफ बायनरी सोल्युशन विच इज इन स्मॉलर अमाउंट और स्मॉलर प्रपोर्शन इज नोन एज सोल्यूट. दुसरा जो घटक आहे तो सॉल्व्हंट. तर सॉल्व्हंट ज्याला आपण मराठीमध्ये माध्यम असं म्हणू शकतो, द्रावक असं म्हणू शकतो. आता याची व्याख्या काय आहे? द कंपोनंट ऑफ बायनरी सोल्युशन विच इज इन लार्जर और ग्रेटर अमाउंट. द्रावणाचा जो घटक आपण जास्त प्रमाणामध्ये वापराल त्या घटकाला सॉल्व्हंट असं म्हणता येईल. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर मिठाचं पाण्यामध्ये द्रावण तयार करत असताना अतिशय 1 ग्रॅम किंवा 2 ग्रॅम अतिशय थोड्या प्रमाणामध्ये आपण मीठ जास्तीत जास्त पाण्यामध्ये विरघळवतो आणि त्या मिठाचं पाण्यामध्ये द्रावण तयार करतो. तर त्याच्यामध्ये कमी वापरलेला घटक म्हणजे मीठ, की ज्याला आपण या ठिकाणी सोल्यूट असं म्हणणार आहे, आणि जास्त वापरलेला घटक म्हणजे पाणी, की ज्याला आपण सॉल्व्हंट असं आपण म्हणणार आहे. तर द्रावणामध्ये असणारे हे 2 महत्वाचे घटक सोल्यूट आणि सॉल्व्हंट. द्रावणाचे अजून एका प्रकारे आपल्याला वर्गीकरण करता येईल. मग याच्यामध्ये जो वापरलेला सोल्यूट असेल आणि सॉल्व्हंट असेल त्यांच्या भौतिक अवस्था, फिजिकल स्टेट काय आहे याच्यानुसार द्रावणाचे मुख्य 3 प्रकार पाडले जातात. मग त्याच्यामध्ये पहिला प्रकार असेल सॉलिड सोल्युशन्स, दुसरा प्रकार असेल लिक्विड सोल्युशन्स आणि तिसरा प्रकार असेल गॅसियस सोल्युशन. हे मुख्य 3 प्रकार असतील. सॉलिड सोल्युशन्स, लिक्विड सोल्युशन्स अँड गॅसियस सोल्युशन. या प्रत्येकी 3 प्रकारांचं परत 3 उपप्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. पैकी सॉलिड सोल्युशनचे 3 प्रकार पडतात. सॉलिड इन सॉलिड, लिक्विड इन सॉलिड, गॅस इन सॉलिड टाइप ऑफ द सोल्युशन. लिक्विड सोल्युशनचे परत 3 प्रकार पडतील. सॉलिड इन लिक्विड, लिक्विड इन लिक्विड अँड गॅस इन लिक्विड टाइप ऑफ द सोल्युशन. तिसरा जो प्रकार आहे गॅसियस सोल्युशन, याचेही परत आपल्याला 3 प्रकार पाडता येतील. पैकी पहिला असेल सॉलिड इन गॅस, लिक्विड इन गॅस आणि सगळ्यात शेवटचा प्रकार गॅस इन गॅस. तर या पद्धतीनं वापरला जाणारा सोल्यूट आणि वापरलं जाणारं सॉल्व्हंट यांच्या भौतिक अवस्थेनुसार या द्रावणाचे एकूण 9 प्रकार आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतील. आणि या 9 प्रकारांची जी वेगवेगळी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जी उदाहरणं असतील त्या उदाहरणांचा आपण एकत्रित अभ्यास या ठिकाणी करू शकतो. तर पैकी पहिला जो प्रकार आहे की ज्याच्यामध्ये सोल्यूट हा सॉलिड स्टेटमध्ये असेल, सॉल्व्हंट हे सुद्धा सॉलिड स्टेटमध्ये असेल, तर या प्रकारच्या सोल्युशनला सॉलिड इन सॉलिड सोल्युशन असं म्हणता येईल. याचं एक एक्झाम्पल आपल्याला त्या ठिकाणी देता येईल. ऑल अलॉईज. आपल्या अवतीभोवती जेवढी काही संमिश्र असतील, मग त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कोणताही धातू वापरत असताना शुद्ध स्वरूपामध्ये वापरत नाही, तो नेहमी संमिश्राच्या स्वरूपामध्ये वापरतो. तर ही जी काही संमिश्र असतील तर ही सगळी संमिश्र सॉलिड इन सॉलिड या प्रकारच्या द्रावणामध्ये मोडतात. मग त्यापैकी महत्वाचे 2 ब्रास अँड ब्रॉन्झ. The brass and bronze are the examples of this solid in solid type of the solution. Second type is that liquid in solid. या प्रकारामध्ये जो सोल्यूट असेल तो लिक्विड स्टेट मध्ये असेल, सॉल्व्हंट असेल तो सॉलिड स्टेट मध्ये असेल. जर लिक्विड आणि सॉलिड या दोघांचं जर एकजीव मिश्रण तयार होत असेल तर त्या प्रकाराला आपण लिक्विड इन सॉलिड टाइप ऑफ द सोल्युशन असं म्हणता येईल. याचं एखादं उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला माहिती आहे की आपण रसायनशास्त्रामध्ये वेगवेगळ्या रासायनिक अभिक्रिया घडवत असताना रिड्युसिंग एजंट म्हणून सोडियम अमालगम किंवा झिंक अमालगम या पदार्थांचा वापर करतो. आता सोडियम अमालगम म्हणजे नेमकं काय, तर सोडियम मेटल आणि मर्क्युरी. झिंक अमालगम म्हणजे झिंक मेटल आणि मर्क्युरी.
यांचं असणारं हे मिश्रण पैकी सोडियम हा सॉलिड असेल, मर्क्युरी हा लिक्विड असेल, त्याला आपण सोडियम अमालगम असं म्हणणार आहे. जर झिंक मेटल हा सॉलिड आहे, मर्क्युरी हा लिक्विड आहे, याला आपण झिंक अमालगम असं म्हणतोय. आणि हे दोन्हीही उदाहरणं आपल्याला लिक्विड इन सॉलिड या प्रकारच्या द्रावणामध्ये सांगता येतील. तिसरा जो प्रकार आहे तो गॅस इन सॉलिड. या प्रकारामध्ये जो सोल्यूट असेल तो गॅस असणार आहे, सॉल्व्हंट जो असेल तो सॉलिड स्टेट मध्ये असणार आहे. सो होमोजेनस मिक्सचर ऑफ गॅस इन सॉलिड इज नोन एज गॅस इन सॉलिड टाइप ऑफ द सोल्युशन. आता याची उदाहरणं कोणती आहेत? तर एखाद्या सॉलिड मध्ये जर गॅस एकजीव मिश्र झाला असेल तर त्याला आपण गॅस इन सॉलिड टाइप ऑफ द सोल्युशन असं म्हणता येईल. मग याच्यामध्ये बरेचशी आपल्याला उदाहरणं देता येतील. अगदी हायड्रोजन गॅस हा निकेल, प्लॅटिनम किंवा पॅलेडियम याच्या पृष्ठभागावरतीच असतो आणि या पोरस मटेरियल मध्ये तो एकसारखा सगळीकडे पसरला जातो. आणि या पद्धतीनं हायड्रोजन गॅस, निकेल, प्लॅटिनम, पॅलेडियम यांचं जे मिश्रण असेल, यांचं जे द्रावण असणार आहे त्याला आपण गॅस इन सॉलिड टाइप ऑफ द सोल्युशन असं म्हणू शकतो. चौथा जो प्रकार या ठिकाणी आपण बघणार आहे तो लिक्विड इन लिक्विड. लिक्विड इन लिक्विड या प्रकारामध्ये जो सोल्यूट असणार आहे तो लिक्विड स्टेट मध्ये असेल, सॉल्व्हंट असेल तो ही लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे. आणि याचं अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर अल्कोहोलचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण. अल्कोहोल पाण्यामध्ये ऍड करा किंवा पाणी अल्कोहोल मध्ये ऍड करा, दोन्हीही द्रव एकमेकांमध्ये मिसळले जातील आणि त्यांचं एकजीव अशा स्वरूपाचं मिश्रण तयार होईल की जे लिक्विड इन लिक्विड या प्रकाराचं उदाहरण असेल अल्कोहोल इन वॉटर. पुढचा जो प्रकार आहे सॉलिड इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विड टाइप ऑफ द सोल्युशन. या प्रकारामध्ये जो सोल्यूट असणार आहे तो सॉलिड स्टेट मध्ये असेल, सॉल्व्हंट असेल तो लिक्विड स्टेट मध्ये असेल. अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं किंवा आपण मागे उल्लेख केलेलं उदाहरण द्यायचं झालं तर मिठाचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण किंवा साखरेचं पाण्यामध्ये तयार केलेलं द्रावण हे सॉलिड इन लिक्विड या प्रकारामध्ये आपल्याला सांगता येईल. सहावा जो प्रकार आहे गॅस इन लिक्विड. या प्रकारामध्ये जो सोल्यूट असेल तो गॅसियस स्टेट मध्ये असेल, वायुरूप अवस्थेमध्ये असणार आहे. सॉल्व्हंट असेल तो लिक्विड स्टेट मध्ये असणार आहे, त्याला आपण गॅस इन लिक्विड टाइप ऑफ द सोल्युशन असं म्हणता येईल. याच्यामध्ये आपण उदाहरण द्यायचं झालं तर कोणत्याही निसर्गामधील तळ्यामध्ये असणारं पाणी, विहिरीमध्ये असणारं पाणी, समुद्रामध्ये असणारं पाणी, या पाण्यामध्ये काही प्रमाणामध्ये डिझॉल्व्ड ऑक्सिजन असेल की ज्या डिझॉल्व्ड ऑक्सिजनवरती पाण्यामधली जीवसृष्टी, मग वनस्पती असतील किंवा पाण्यामधील काही जे प्राणी असतील ते त्या डिझॉल्व्ड ऑक्सिजनवरती जिवंत राहू शकतील. सो डिझॉल्व्ड ऑक्सिजन इन वॉटर. किंवा अगदी जवळचं उदाहरण द्यायचं झालं तर कार्बोनेटेड वॉटर. आज जे मार्केटमध्ये जे सॉफ्ट ड्रिंक मिळत आहे त्या सॉफ्ट ड्रिंक मध्ये पाण्यामध्ये कार्बन डायऑक्साइड गॅस हा अंडर प्रेशर उच्च दाबाखाली विरघळवला जातो आणि त्या कार्बन डायऑक्साइडचं पाण्यामध्ये केलेलं द्रावण की ज्याला आपण सोडा वॉटर किंवा कार्बोनेटेड वॉटर असं आपण म्हणतो. नेक्स्ट टाइप इज दॅट गॅस इन गॅस टाइप ऑफ द सोल्युशन. याच्यामध्ये सोल्यूट हा वायुरूप अवस्थेमध्ये असेल, सॉल्व्हंट हाही वायुरूप अवस्थेमध्ये असेल आणि दोन किंवा अनेक वायू जर एकत्रित केले तर त्या वायूंपासून आपल्याला मिळणारं जे मिश्रण असेल ते होमोजिनस मिक्सचर असेल. याचं बेस्ट आणि वेल नोन एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एअर.
ऍटमॉस्फेरिक एअर, वातावरणामध्ये जी हवा आहे की ज्या हवेमध्ये अनेक वायू एकजीव अशा स्वरूपानं मिश्र झाले असतील. सो एअर इज द एक्झाम्पल ऑफ गॅस इन गॅस टाइप ऑफ द सोल्युशन. पुढचा जो प्रकार आहे तो सॉलिड इन गॅस. सॉलिड इन गॅस टाइप ऑफ द सोल्युशन की ज्याच्यामध्ये सोल्यूट हा सॉलिड स्टेट मध्ये असेल, सॉल्व्हंट हे गॅसियस स्टेट मध्ये असेल. आणि याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण बघतोय की आपण रस्त्यावरून चालत असताना एखादं वाहन जर आपल्या बाजूनं वेगानं गेलं तर त्या वाहनाच्या हवेमध्ये जे धुलीकण पसरले जातील ते धुलीकण हे सॉलिड स्टेटमध्ये असणार आहेत की जे अतिशय सूक्ष्म असणार आहेत की जे त्या हवेमध्ये मिसळले जातील. तर डस्ट इन एअर किंवा कुठल्याही कारखान्यापासून बाहेर पडणारा जो धूर आहे ज्याला आपण स्मोक म्हणतोय की ज्या स्मोक मध्ये अतिशय सूक्ष्म अशा स्वरूपाचे कार्बनचे कण त्या हवेमध्ये पसरले जातील की ज्याला आपण स्मोक असं आपण म्हणतो. सो स्मोक इज एन एक्झाम्पल ऑफ सॉलिड इन गॅस टाइप ऑफ द सोल्युशन. नाउ द लास्ट टाइप इज दॅट लिक्विड इन गॅस. या प्रकारामध्ये जो सोल्यूट असेल तो लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे, सॉल्व्हंट असणार आहे ते गॅसियस स्टेटमध्ये असणार आहे. आणि याचं एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर थंडीच्या दिवसामध्ये पडणारं जे धुकं आहे की ज्याला आपण मिस्ट किंवा फोग म्हणतोय की त्या मिस्ट मध्ये किंवा फोग मध्ये पाण्याचे जे ड्रॉपलेट्स आहेत, वॉटर ड्रॉपलेट आहेत ते एकसारखे एकजीव या पद्धतीनं डिस्पर्स झालेले असतात. सो मिस्ट एक्झाम्पल ऑफ लिक्विड इन गॅस टाइप ऑफ द सोल्युशन. दुसरं एखादं उदाहरण याचं द्यायचं झालं तर लॅबोरेटरीमध्ये आपण कितीतरी व्होलेटाईल सोल्युशन्स वापरत असतो, व्होलेटाईल पदार्थ वापरत असतो. आता हे व्होलेटाईल पदार्थ लिक्विड स्टेटमध्ये असेल तर रूम टेम्परेचरला त्या व्होलेटाईल लिक्विडचं सहज इव्हॅपोरेशन होतं आणि ते लिक्विड ड्रॉपलेट ऍटमॉस्फिरिक एअरमध्ये डिस्पर्स होतात. सो क्लोरोफॉर्म vapor in air is an example of liquid in gas type of the solution. So this is all about the types of the solution depending upon physical state of the solute and solvent. Thank you.